वसईमध्ये पुन्हा धोकादायक गटारावरचा स्लॅब कोसळला। स्लॅबवरती लहान मुलांसाठी खेळणी आणि असलेलं छोटंसं उद्यानही कोसळलेलं आहे। या गटारामध्ये मुलं खेळत नसल्यामुळे सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। निकृष्ट आणि धोकादायक बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावरती मात्र या प्रकरणानंतर कारवाईची मागणी केली जाते। वसईमध्ये पुन्हा एकदा एका धोकादायक गटारीवरचा स्लॅब कोसळलेला आहे। याच स्लॅबवरती लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आलेली होती आणि एक छोटंसं उद्यानही तयार करण्यात आलेलं होतं। मात्र मुलं खेळत नसल्यामुळे सुदैवानं हा स्लॅब कोसळताना कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नाहीये। मनोज सातवी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। मनोज, ही घटना नेमकी काय आहे? तृप्ती, वसई पश्चिमेच्या कृष्णा टाउनशिप मधली हे एका गटार जुनं गटार होतं आणि त्या गटारावर स्लॅब टाकून तिथे छोटेखानी एक उद्यान बांधलेलं होतं आणि या उद्यानात खेळण्याचे साहित्य वगैरे होतं। मात्र या स्लॅब अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्यामुळं हा स्लॅब कोसळला। गेल्या 2-3 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस वसई विरार परिसरात आहे आणि याच्यातच हा स्लॅब कोसळला। सुदैवाने इथे कोणतीही लहान मुलं वगैरे खेळत नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। मात्र महापालिकेने हे बांधलेलं गटारावरील जो स्लॅब आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहू शकतो। त्याच्या तळ्या अतिशय दर्जाहीन असा हे बांधकाम होतं आणि त्यामुळं हे कोसळलेलं आहे। आणि यामुळं पुन्हा एकदा वसई विरार परिसरातल्या बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न समोर आलेला आहे। मुळात वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे आणि त्यातलं त्यात हे जे बांधकाम आहे हे निकृष्ट दर्जाचं बांधकाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संगनमतानेच होत आहे, अशा प्रकारचा आरोप स्थानिकांकडून होतोय आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी होते। तृप्ती, निश्चित मनोज, धन्यवाद सविस्तर माहिती करता।